ते रहस्य आहे ना, त्या रहस्यामध्ये दोनच विषय आहे. एक आहे विषय जीव ब्रह्म ऐक्य आणि दुसरा आहे बरं का जगन मिथ्याचा. रहस्यामध्ये मोठं काही सगळं वाचून होत नाही, पुढे वाचू मग. जगन मिथ्यात्व निश्चय कशा करता सांगितला, त्याचं कारण दिलेलं आहे. प्रवचनासारखं आहे. किती जरी प्रयत्न केला आजपर्यंत कोणत्याच साधनाने लोकांचं दुःख निवृत्त झालेलं नाही. सगळी यादी दिली आहे मध्ये. मागचे महत्वाचे वगैरे सगळे दुःख निवृत्तीचा एकच उपाय आहे, जगन मिथ्यात्व निश्चय. जोपर्यंत जगन मिथ्यात्व निश्चय होत नाही तोपर्यंत दुःखाची कालत्रयी निवृत्ती होऊ शकत नाही. मग त्याला नाना प्रकारचे दुःख सांगितले रहस्यामध्ये. कल्पना करा, एखाद्या श्रीमंत माणसाचा मुलगा जर वारला, मग त्याला दुःख होते का नाही? एकुलता एक मुलगा वारला काय होते? दुःख होते. इंदिरा गांधीचा रे काही संजय नावाचा पोरगा वारला होता. तिला सुद्धा काय झालं होतं, तिथं मुख्यमंत्री होती, तरी तिला काय झालं बघ, भरून निघतं का बघ. आता हल्ल्याच्या ह्याच्यामध्ये तो अजित पवार गेला ना, त्याच्या घरच्या लोकांना काय झालं, म्हणजे भरून निघतं का जावं. कोणत्या साधनाने दुःख भरून निघू शकत नाही. ह्याचे किती बरं सत्ता नव्हती का ना, धनाला काही कमी आहे का? स्वतंत्र विमान होतं. विमानाचं नाव काय होतं? जेट विमान होतं. ते स्वतंत्र मुख्य माणसाकरता असते, सर्वाकरता नाही, VIP लोकांकरता असते. मग दुःखाने निवृत्त आहे ना. आणि दुःखाच्या निवृत्तीची सर्व लोकांना काय आहे, आणि दुःखाला निवृत्त होत नाही साधन कोणता. मग त्याच्याकडे रहस्यामध्ये आहे. मग साधन एकच आहे. शास्त्र कोण सांगते? संत अथवा शास्त्र दोनच प्रमाण. बाकीच्यांना जे दुःखामध्ये येतं ना काय कल्पना, मग दोनच आहे. एक शास्त्र आणि दुसरं कोण? सुखनाही कोठे आली या संसारी, हे कोण सांगते? शास्त्र सांगते. दुःख बांधवडी आहे संसार, कोण? संत सांगतात. पण त्याचा उपाय फक्त दोघांनाच माहिती आहे, एक शास्त्र आणि दुसरे संत. आणि त्याने कोणता उपाय सांगितले? चालविती व्यवहार सत्य म्हणून. संसार दिसतो तसा सत्य नसून तो कसा आहे? मिथ्या आहे. विचारसागर सांगते असं नाही, गीतेमध्ये सुद्धा सांगितलं आहे. जगन मिथ्यात्व सांगण्याकरता गीतेमध्ये कोणता अध्याय? 15 बरोबर नाही का? बरोबर सांगायचं तुला. कोणत्या श्लोकामध्ये जगन मिथ्यात्व सांगितलेलं आहे? नाही सांगता येत. न रूपमस्य ततोपलभ्यते नंतो न चादिर्मित संप्रतिष्ठा अश्वत्थम येनम स्वीरूढमूल असंगशस्त्रेण दृढेन चित्वा. न रूपमस्य अश्वत्थम येनम. अश्वत्थ या शब्दाने मिथ्यात्व सांगितलेलं आहे. ऊर्ध्वमूल मदशाख हे अश्वत्थ. हा म्हणजे नाही आहे त्या स्थिती क्षणभर देखील तो त्या स्थितीत राहू शकत नाही, म्हणून त्याला अश्वत्थ म्हणतात. गोडाध्याय आहे त्याच्यामध्ये. आणि दिसायला असं वाटते तो सत्य आहे म्हणून,
न रूपमस्य ततोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रति अश्वत्थम येन. पुढचा उपाय मग पुढे सांगितले. ऊर्ध्वमूलादशाख अश्वत्थम पराभव्यम छन्नावसी यस्य पर्णानि यस्तम वेद सुवेद. मग संसाराचं मिथ्यात्व 15व्या अध्यायामध्ये 7व्या अध्यायामध्ये सुद्धा सांगितलं आहे. तिथे सुद्धा मया पार्थ योगम जन्म असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि दक्षिणो सुंदर सवर्ण दैवेशा गुणमयी मम माया. कोणत्या अध्यायातला श्लोक आहे? 7व्या अध्यायातला आहे ना. दैवेशा मामेवे प्रपद्यन्ते मायामेव. जे जे माया कार्य असते ते कसं असते? मिथ्या असते. याच्यावर एक गोष्ट सांगितली बा. मिथ्यात्व निश्चय हा दुःखाला कसा कारणीभूत होत नाही त्याच्याकरता एक गोष्ट सांगितली. तुमच्या रहस्यामध्ये आहे. घरी जाऊन वाचून जायचं. कारण आता 10-12 दिवस पाठ काय आहे. राहिलेला विषय नंतर समोर कोणीतरी जोडपं होतं. पण त्या जोडप्यामध्ये विसंगतपणा होता. यजमानाला असं वाटायचं आपली मंडळी म्हणजे पतिव्रत आहे. हो नाही, पतिव्रत आहे. ती यजमानाला कळू देत सुद्धा नव्हती. आणि त्याचा विश्वास बसला आपली मंडळी कशी आहे, पतिव्रत आहे. पुढे काय झालं, त्याला ऑफिसमध्ये जायचं होतं. मग ऑफिसचा पोशाख बिशाख केला. परंतु काही कारणास्तव आतली खोली होती. त्या खोलीमध्ये त्याला काही काम पडलं म्हणून तो खोलीच्या बाहेर नाही गेला, निघाला. खोलीतच थांबला. आणि अलीकडच्या खोलीत त्याची मंडळी होती. मग ती मंडळी परपुरुषाचा संघ याचा काय अनुभव सांगायला लागले आपल्या मैत्रिणीला. कोणाला? परपुरुष कसा असतो, असा असतो, अमकं असतो, आपल्या मैत्रिणीला सांगू लागले. आणि तो दुसऱ्या खोलीत असल्यामुळे सगळं कोणी ऐकलं. तिच्या यजमानाने काय केलं, आतापर्यंत काय समजत तिला पतिव्रता. आता म्हणलं अरे पतिव्रता नसून वेश्या आहे ती आहे. म्हटलं माझा हिला ठेवून काय उपयोग. असा राग आला तिला काही विचारूच नका. एवढा मोठा दगड आणला त्याने. काय आणला म्हणलं हिला संपवून टाकायची. पण ती बाई फार हुशार होती. मग त्या बाईने लगेच बरं म्हणलं आपले यजमान काही ऑफिसमध्ये गेलेले खोलीतच आहे. त्यांनी सगळं ऐकलं असलं पाहिजे. चाणाक्ष असल्यामुळे ते म्हणायला लागले इतक्यात मी जागा झाले. काय झालं? अरे म्हणलं स्वप्न आहे. ते दगड दिला टाकून चांगले. सत्य समजत होता तोपर्यंत काय होतं, सत्य समजत होतं तोपर्यंत काय होतं, दुःख. आणि मिथ्या समजल्यानंतर दुःखाचं काय. तसं चालू आहे ते व्यवहार. सत्य समजून आपण चालवतो म्हणून आपल्याला दुःख. त्याचं मिथ्यात्व कळालं की काय होते बघ. म्हणून संतांना काय कळालेलं आहे, मिथ्यात्व. आणि आपण आपली कोणती बुद्धी आहे, विषयातच काय आहे, सुख आहे. आपली बुद्धी आहे काय. किती ग्रंथ पाठ करू द्या, काय करू द्या, तरी सुद्धा भ्रम जात नाही. विषयात सुख आहे का, काय कर कोणाचं सुख आहे. मग तुम्हाला भरपूर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. दुसऱ्याला विचार झाला कीर्तनात, प्रवचनात. विषय सुख आहे, विषयाचं नसून कोणाचं आहे, आत्म्याचा. विशेष प्रक्रियेबद्दल सांगायचं. आणि संसार आत्मस्वरूपाच्या ठिकाणी
संसार दुःख कालत्रय नाही. अरे आपण केलं का नाही? याच्याकरता काय सांगितलं मग? ख्याती प्रकरण. मग भासते कसं? त्याची विल्हेवाट लावली ना बरोबर. ख्याती प्रकरण सांगत हे दोनच मुद्दे आहेत. आत्मा आनंद स्वरूप आहे आणि दुःख हे कालत्रय नाही. त्याच्याकरता पहिला कोणता वाद सांगितला? मग पटण्या का कोणी भाग्यवान नाही. मग कोणता वाद सांगितला? विवर्तवाद. विवर्त म्हणजे मी अध्यासवाद. विवर्त म्हणजे अध्यास. विवर्त म्हणजे खोटे. विवर्त म्हणजे जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी दिसण्याला काय म्हणायचं? विवर्तवाद. विषयात कुठं सुख आहे का? पण आपल्याला कुठं दिसते ते? खरोखर विषयाचं आहे का आनंद आत्म्याचं आहे? आहे का रे? श्रीखंड मुळामध्ये कुठं गोड आहे का आंबट आहे? गोडी लागते याची वाट काय? मग कोणाचं आहे गोडी बी? साखरेत गोडी कोणाची आहे? तिचं स्वरूप आहे. श्रीखंडात गोडी कोणाची आहे? साखरेची. पण साखरेत गोडी कोणाची आहे? नाही का? म्हणून साखरेची जी गोडी आहे ती गोडी साखरेला कोणापासून मिळाली? तिचं स्वरूप आहे. तसा आनंद आहे आत्म्याचं काय आहे? सिद्ध करून दाखवला. 2-4 प्रश्न होते त्याच्यात. बरं, आम्हाला सुखाकरता विषयाची इच्छा होते. म्हटलं आमचं बरोबर आहे की जाऊ दे. पण ज्याला ज्ञान आहे अशा महात्म्याला सुद्धा विषयाची इच्छा होते का? आणि विषयापासून आनंद होतो का? याचं काय उत्तर दिलं मग? त्याचा दृढ निश्चय असतो की ते सुख विषयापासून होत नसून ते सुख आत्म्याचंच आहे. त्याने फरक काय? आपल्याला काय होते? विषयापासून सुख होते की नाही? नाही का? लक्ष विषयाची काय होते? विषयापासून काय होते? सुख होते. महात्म्याला सुद्धा विषयाची काय होते? अरे तो जेवत नाही का? तो मग ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा निवृत्तीनाथ महाराजांना सुद्धा मांडे खाण्याची काय झाली होती? आहे काय? बरं, इच्छा विषयापासून विषयाची इच्छा होती. मग त्याला काय साखर काढू लागते का? त्याला सुद्धा विषयापासून काय होते? सुख होते की? मच्छिंद्रनाथांना सुद्धा वडे खाण्याची काय झाली होती? रामदास स्वामींना सुद्धा खीर खाण्याची काय झाली होती? मग त्यांना साखर सुद्धा काय वाटते? मग त्यांच्या तरी आपल्यात काय इच्छा आहे? फरक आहे. फरक एवढा आहे. आपल्याला वाटते हे सुख कोणाचं आहे आणि त्याला माहिती आहे सुख विषयाचं नसून कोणाचं आहे. ते कुत्र्याचा दृष्टांत. कुत्र्याला असं वाटत असते हे रक्त कुठलं आहे? हाडातलं. आणि मुळात ते कुठलं असते? त्याच्या दाढीतलं. पण त्याला माहिती कुठं आहे? त्याप्रमाणे आपल्याला असं वाटते विषयाचं काय आहे? महात्म्याला निश्चित माहिती आहे विषयाचं नसून कोणाचं आहे? आत्म्याचं आहे. दोमध्ये काय आहे का? हा विषय आलेला आहे त्याच्यामध्ये. याच्याकरता आत्माचा आनंद स्वरूप आहे. कोण आहे? जिथे जिथे आपल्याला आनंद प्राप्त होईल तिथे तिथे तो आनंद कोणाचा आहे? जिथे जिथे माणसाला गोड लागेल ती गोडी कोणाची आहे? साखरेची. हे एक चांगला सुंदर समजावून सांगितलेला विचार सगळा. पुढे दुःखाचा प्रश्न. मोक्ष कसा आहे? सकल दुःखाची
परमानंदाची, प्राप्ती. सकल दुःखाची निवृत्ती. त्याच्याकरता ख्याती प्रकरण सांगितलं. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रयी मग भासते. दोरीवरचं सर्प कालत्रयी नाही, पण भासलं याची. मग हे सगळं लांबल्याचं दिलेलं आहे. ते वेदांत परिभाषेतलं आहे बा सगळे ख्याती प्रकरण. मग कसे दुःखाची वृत्तीची हे कशी लावली मग? दुःख निवृत्तीची संगती कशी लावली? आनंद रूप आहे समजलं मला, पण दुःख काळातरी नाही याची संगती कशी लावली? नाही, दुःख काळातरी नाही असं म्हटलं तर अजाच वाद नाही का? पण भासते याची कोणता वाद? विवर्तवाद. विवर्त म्हणजे अध्यस्त. मग दुःख हे अध्यस्त कसं आहे? त्याकरता ख्याती प्रकरण. शेवटी दुःख हे अध्यस्त आहे. कोणत्या ख्यातीत सांगितलं? अनिर्वचनीय. नाही का नाही? त्याच्यामध्ये असत्ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती, सत्ख्याती. पुढे कोणती? अनिर्वचनीय ख्याती. असत्ख्यातीवादी काय म्हणतो? काय मत आहे? तो म्हणतो की ज्याप्रमाणे रज्जूच्या ठिकाणी सर्प हा मिथ्या आहे, त्याप्रमाणे सर्व जगतातील पदार्थ देखील मिथ्याच आहे. आणि सर्वच मिथ्या म्हणल्यावर जे खाली काहीच राहणार नाही, सर्व शून्यच राहील. असं काय त्याचं मतच आहे. दोरीवरती भासणारा सर्प असत आहे. म्हणजे असत म्हणजे ज्याची प्रतीती येत नाही असं असत आहे. मग आता जर असत आहे मग प्रतीती येते कशी? नाही ना का लक्षात आहे? वंद्यापत्र कसं आहे? त्याची प्रतीती येते का? दोरीवरचा साप जर असत आहे तर त्याची प्रतीती आली असं खंडन केलेलं आहे. सुंदर प्रकरण आहे. पुढे आत्मख्याती. त्या सर्पाचा आकार कोण धारण करते? बुद्धीच काय? बरं, आत्मा आहे. ते विज्ञानालाच काय म्हणतात? त्यांचं विज्ञान कसं आहे? क्षणिक आहे. एका क्षणात उत्पन्न होते, दुसऱ्या क्षणी जगते, तिसऱ्या क्षणी मग दुसरं विज्ञान काय होते? अशी धारासारखे चालू राहते. मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्प किती वेळ भासला पाहिजे? मग क्षणभर भासते का ज्ञान होईपर्यंत? तुमचं मत काय नाही? मग कोणती ख्याती? त्याचं काय मत आहे मग? तो म्हणतो की वारुळवरचा सर्पच रज्जूच्या ठिकाणी नेत्रदोषामुळे भासतो. बरोबर आहे. मग वेरुळामध्ये तिथं सर्प आहे, झाडं झुडं नाही का? मग बरं भासतो कुठे? इथे कुठल्या वारुळातला? मग शक्य आहे का मग? बरं, म्हणजे ते कोणत्या नेत्रदोषामुळे? कोणामुळे? नेत्रदोषामुळे सामर्थ्य कमी होते का वाढते? कमी होते. मत काय नाही. सुंदर आहे चिंतन. करायला आता सगळ्या ख्याती प्रकरण तुम्हाला झालेलं आहे. घरी जाऊन काय करायचं? आता वेळ कुठं आहे आपल्याला? तुला थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे ना.
वेळ आता पुढे पुन्हा आणखी सांगू की न दुःख जर नाही तर भासते का, त्याच्यात युक्त असेल ख्याती कोणची आहे मग अनिर्वचनीय. ती भासते का नाही, भासते म्हणून आपल्याला काय म्हणता येत नाही, असंच म्हणता येत नाही. आणि निवृत्त होते म्हणून काय म्हणता येत नाही, सत म्हणता येत नाही. सदा सदा म्हणजेच अनिर्वचनीय आणि म्हणजेच मिथ्या. म्हणून भासणार दुःख हे सत्य नसून काय आहे, मिथ्या आहे असं चिंतन. आणि नंतर मग काय सांगितलेलं आहे, जीवा जीवरोध नसून किम स्वरूप आहे. जीवाचे आणि याच्यामध्ये दोन धर्म सारखे आहे की विरोधी धर्म आहे. विरोधी धर्म कोणते, जीवाचे कोणते धर्म आहे, पंचक्लेश. पुढे जीव एक आहे का अनेक आहे, जीव परिच्छिन्न आहे का व्यापक आहे का रे. आणि ब्रह्माचे त्याच्यावर ब्रह्माच्या ठिकाणी क्लेश आहे का, मग ब्रह्म परिच्छिन्न आहे का व्यापक आहे, एक आहे का अनेक आहे, मग दोष आहे क्या कसं वेगळं आहे का रे. आणि ऐक्य झाल्याशिवाय संसार दुःखाचे काय होत नाही. मग कसं जीव ब्रह्म ऐक्य कसं सांगितलं मग. अधिष्ठानाचं सांगायचं अधिष्ठानाचं अधिष्ठानाचं त्याच्याकरता जीव ब्रह्म ऐक्य सांगण्याकरता अगोदर आकाशाचा दृष्टांत दिला. त्यामध्ये आता आकाशाचे घटाकाश, पुढे पुढे आणि पुढे मग कोणतं, त्याच्या चैतन्याचे काय केले, कोणतं एक कुटस्थ चैतन्य, दुसरं तिसरं आणि चौथं. आता परीक्षा व्हायची तुमची, त्यावेळेला मग विचारू. आणि शेवटी कोणतं चैतन्य आहे, आता असं सांगू कोणत्या, जीव चैतन्य म्हणजे काय, ईश्वर चैतन्य म्हणजे काय, कुटस्थ चैतन्य म्हणजे आत्म्याची बुद्धी, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी लागली म्हणजे त्याला कोणतं चैतन्य म्हणायचं, कुटस्थ चैतन्य. अविद्या उपाधी लागली, कोणतं चैतन्य, माया उपाधी लागली, आणि कोणतीच उपाधी नाही, ब्रह्मचैतन्य आहे. मग प्रत्येक त्याच्या जीव स्वरूपामध्ये ब्रह्म कोणत्याही होत असते. जीवाचं स्वरूप, जीवाचं स्वरूप काय आहे मग, बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि त्या बुद्धीमध्ये पडलेला चैतन्याचा आभास. बरं, आता तर ब्रह्मचैतन्याची काय करायचं, ऐक्य करायचं. त्याच्याकरता एक दृष्टांत देऊन सांगितलं. एका बुद्धिरूपी वृक्षाच्या ठिकाणी दोन पक्षी आहेत, एक आहे करता आणि दुसरा आहे भक्ता. म्हणून जीव ब्रह्म ऐक्य होत नाही. मग तिथं काय सांगायचं, परमात्मा आणि आपलं कुटस्थ आणि आभास घ्यायचा. कुटस्थ आणि आभास दोन घ्यायचे. जीवाचा आभास आणि ईश्वराचा आभास. जीवाचा आभास भोगता आहे, ईश्वराचा आभास त्याला करता आहे. म्हणून आभासाचं ऐक्य नाही. मग कोणाचं ऐक्य आहे, अधिष्ठानाचं ऐक्य आहे. जीव स्वरूपामध्ये एक अधिष्ठान कोणतं आहे, कुटस्थ चैतन्य. ईश्वर स्वरूपामध्ये ब्रह्मचैतन्य. चैतन्य दोन आहे का एक आहे, यालाच म्हणतात जीव ब्रह्म ऐक्य.
आणखी पुन्हा जीव स्वरूपामध्ये कोण आहे? बुद्धी, पुढे बुद्धी अधिष्ठान चैतन्य. आणखी बुद्धीमध्ये पडलेला चैतन्याचा आभास. आभास. आपला म्हणून आभास आत्म स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे. नाही काय? त्या आभासाचा मुख्य बाध समानाधिकरण, कुटस्थाचं मुख्य समानाधिकरण. बाध समानाधिकरण म्हणजे आपल्या धर्माचा बाध करून अन्याची व्याख्या करणे, याला कोणतं समानाधिकरण म्हणतात? बाध समानाधिकरण. त्याच्याकरता आभासाच्या 7 काय सांगितलं आहे काय? 7 कोणत्या मग? अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष, अपरोक्ष, शोकनाश आणि आनंद प्राप्ती. बरोबर आहे. अज्ञान कशाला म्हणतात? काही न कळणे. ब्रह्माविषयी काही न कळणे असा जो व्यवहार होतो त्याला अज्ञान म्हणतात. पुढे आवरण, ब्रह्म नाहीच असं आवरण काय करते? जे काय करते ज्ञान होऊ देत नाही त्याला काय म्हणायचं? आवरण. ब्रह्म नाहीच, आवरण. पुढे विक्षेप. मग ते गप्प बसते काय? मग नाना प्रकारचे शरीर, त्या शरीराच्या ठिकाणी होणारे दुःख, याला विक्षेप म्हणतात. पुढे परोक्ष, शास्त्रावरून वगैरे जे कळते त्याला काय म्हणायचं? परोक्ष. ते परोक्ष म्हणतात. असत्वात बाधक आवरण जातं. पुढे अपरोक्ष म्हणजे ते ब्रह्म माझ्याहून भिन्न नसून मी किम स्वरूप, याला कोणतं म्हणत असतं? अपरोक्ष. आणि अपरोक्ष ज्ञान झालं म्हणजे शोकाची काय होते निवृत्ती होती. आणि आनंदाची काय होते? प्राप्ती होती. मग कोणत्या अवस्थेमध्ये जीव ब्रह्मरूप होतो? 5व्या अपरोक्ष. अपरोक्ष अवस्थेमध्ये. मग त्याच्यावर शंका कुशंका ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही वगैरे. मग काल होऊन गेलं की परवा दिवशी झालं की आपलं बरंच घेतलं की मध्यस्थ म्हणत असतो जीवाला ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही. ब्रह्मज्ञान होण्याकरता या बरोबर बरं जेवण झालं की पाडवा आहे ना आज ज्ञानेश्वर महाराजांचा फोन आला होता नाही का? आता आजच्या दिवसात पाठ आहे, पुढे मग 15 दिवस काय नाही, आनंदाशी जोडा. बरं आहे ना. मग खूप अवस्था असते रंग माणसाला. हे आमचं चाललेलं आहे की जीव आहे, जीवनासून कोण आहे? ब्रह्मरूप आहे. मग जीव ब्रह्मरूप होत कसा? गाढव कुठं गोड होत असते का? गोड काय राहणार, गाढव काय राहणार? पण वेदांत शास्त्रामध्ये जीव ब्रह्मरूप होता. ब्रह्म करावं लागतो का? आहेच. त्याला काय ब्रह्म करावं लागत असतं का? नाही का? आपल्याला माणूस पण आणावं लागतं की आहेच. साखरे मग गोडी आणावं लागते का? आणि श्रीखंडात आणावं लागत असते. तसा कुठं किम स्वरूप आहे. नाभासाला काय करावं लागते? त्याचा बाध करावा लागतो. काय करावं लागतो? बुद्धीमध्ये आहे ना तो. कुठे आहे तो? मग बुद्धीच्या धर्माचा काय करायचा? आणि ब्रह्मरूप आहेच की ब्रह्मरूप करायचं असं का? तुम्हाला गोष्ट बिष्ट सांगितली होती, आता सांगायची काय? कोणीतरी ब्राह्मण मनुष्य
सायंकाळच्या वेळेला आपली संध्या करायची होती. मग संध्या करायच्या वेळेला काही विधी असतो, शेंडी बिंडी सोडायची, हा तसा करायचा. मग तो ब्राह्मण म्हातारा आमच्या विधी करते वेळी संध्याचा या अल्ला या बिस्मिल्ला म्हणायला लागला. घरच्या लोकांनी पाहिलं, म्हणलं या अल्ला आणि या बिस्मिल्ला काय भानगड आहे. अरे म्हणलं कुठून ज्या अर्थी यांना म्हणलं हे भूत लागलं असलं. म्हणलं हे कुठं गेले होते फिरायला. म्हणलं मग मसनात काय असते भूत. म्हणलं हे मुसलमानाचं काय लागलं, कारण या अल्ला कोण म्हणतो. मग ते भूत काय काढलं पाहिजे, काढलं पाहिजे की गुरुगाड उडी आला धावणे आणि बोध वैराग्याचे पाजले पाणी. बस त्याचं ते भूत काय केलं, काढलं बघा. सांगितलं की परत आता यायचं नाही. माझा भूत निघाल्यानंतर मुसलमानाचं त्याला ब्रह्म करायचं आहे का मूळचा आहे, त्याला काय करायचं मुळामध्ये तो. मग तसं आपल्याला मनुष्यपणाचं काय लागलेलं आहे. मग ब्रह्म करायचं आहे का आहे तो, मग त्यालाच म्हणतात जीव ब्रह्म आहे. त्याला काय साखळेत गोडी आणावी लागते का, गोडी आहे साखरेचं काय. तसं ब्रह्म हे आपलं काय आणावं लागते का आहेत. यालाच म्हणतात जीव ब्रह्म ऐक्य. दोनच विषय याच्यामध्ये. एक कोणता आत्माचा आनंद स्वरूप आहे, त्याच्या ठिकाणी दुःख कालं तरी नाही. जीवा जीवन संकीम स्वरूप आहे. आणि हे रहस्यामध्ये व्याख्याना प्रवचनाप्रमाणे काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणखी पुन्हा राहिलेला विषय आहे, तो विषय कधी सांगू आता नाही, कधी सुट्या संपल्या. काही नाही, प्रवचनासारखं जायचं. काय आहे रहस्य, नुसताचा विषय. आता ओढ लागली आहे तुम्हाला, किंवा सप्ताला जातो किंवा नाही, मग आपण कशाला अडथळा आणायचा. नियमाप्रमाणे मग आता सुटी आहे, बरं मोकळेपणाही पाहिजे ना. काय पाहिजे हो द्या बघा, इथंच थांबव. उद्यापासून हनुमान जयंती होईपर्यंत पाठ काय असो. काही उरलेले पोरं असले तर काहीतरी आपलं सांगू उद्यापासून, पण हाजरी नाही आता काय नाही. बरं आपल्याकडे आलेले आहे, त्यांचा परिचय नाही तुम्हाला. बाळू सांगे यांचा परिचय कोण आहे.